नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारताचे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचे अधिकार आणि त्यांची कामं याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या 74व्या आणि 75व्या कलमामध्ये मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांच्याविषयीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रपतींना त्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल असं भारतीय राज्यघटनेच्या 74व्या कलमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. भारताचे राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील, तसंच तो सल्ला ते अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकतील असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मंत्रिमंडळानं केलेल्या फेरविचारानंतर त्यांना राष्ट्रपतींना देण्यात आलेला सल्ला हा त्यांच्यावरती बंधनकारक असेल. म्हणजे राष्ट्रपती आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या मर्जीनुसार देशाचा राज्यकारभार करू शकणार नाही, तर त्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असेल. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळानं घेतलेला एखादा निर्णय राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवल्यानंतर राष्ट्रपती एकदा आपला नकाराधिकार वापरू शकतील आणि ते पंतप्रधानांकडे तो निर्णय परत पाठवू शकतील. पण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळानं जर तसाच्या तसा तो निर्णय पुन्हा मंजूर केला तर मग मात्र राष्ट्रपतींना त्या निर्णयाला संमती द्यावीच लागते. कारण आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत आणि पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख आहेत. घटनेच्या 75व्या कलमान्वये राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांची नियुक्ती केली जाईल असं म्हटलेलं आहे आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती इतर मंत्र्यांची नेमणूक करतील असंही त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मगाशी मी म्हटलं तसं की भारतानं संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. राष्ट्रपती हा घटनात्मक दृष्ट्या प्रमुख असला तरी खरी सत्ता ही भारताचे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्याकडे आहे. राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करील आणि त्यांच्या सल्ल्यानं किंवा त्यांच्या मदतीनं मंत्रिमंडळ निर्माण करेल अशी तरतूद घटनेत असली तरी प्रत्यक्षामध्ये तसं घडत नाही. याचं कारण असं आहे की लोकसभेत ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनतो. म्हणजे राष्ट्रपतींनी पंतप्रधान नेमणं ही एका अर्थानं औपचारिकता आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्या पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत मिळतं त्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपतींना पंतप्रधान म्हणून पाचारण करावं लागतं आणि पंतप्रधान सांगतील त्याच लोकांची मंत्रिपदी राष्ट्रपतींना नियुक्ती करावी लागते. म्हणजे राष्ट्रपतींना कोणत्याही पद्धतीचा स्वविवेकाधीन अधिकार असं ज्याला आपण म्हणतो तसा नाही. जर कोणत्याच पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत मिळालं नाही अशा वेळेला राष्ट्रपती आपल्या अधिकारांचा वापर करू शकतात आणि पंतप्रधानांची नेमणूक करू शकतात. पण राष्ट्रपतींनी नेमलेल्या पंतप्रधानाला लोकसभेचा विश्वास मिळवावा लागतो. जर लोकसभेचा विश्वास संबंधित पंतप्रधानाला मिळवता आला नाही तर त्यांना आपल्या पदावरून दूर व्हावं लागतं. म्हणजे राष्ट्रपतींना पंतप्रधान नेमण्याचा औपचारिक अधिकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. मंत्र्यांच्या नेमणुका करत असताना पंतप्रधानांना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण लोकसभेमध्ये त्याला आपल्या पक्षाचं बहुमत सातत्यानं टिकवून ठेवावं लागतं. मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य अशा पद्धतीचं आहे की पंतप्रधान आपल्या सगळ्या मंत्र्यांसहित लोकसभेला म्हणजे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला जबाबदार असतो. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे सत्तेवरती राहतं. लोकसभेनं जर अविश्वासाचा ठराव किंवा मंजूर केला मंत्रिमंडळाच्या विरोधात तर पंतप्रधानाला आपल्या मंत्रिमंडळासह राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळेच पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांची निवड करताना अत्यंत जबाबदारीनं करत असतो. त्याला आपल्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना डावलता येत नाही. तसंच देशातील सगळ्या घटक राज्यांना मंत्रिमंडळामध्ये प्रमाणशीर स्थान मिळेल हे सुद्धा त्याला पाहावं लागतं.
मंत्रिमंडळातील सदस्य संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्याच्या आत संसदेच्या कोणत्या तरी सभागृहाचं सदस्यत्व स्वीकारावं लागतं. जर त्याला 6 महिन्यांच्या आत संसदेचं सदस्यत्व स्वीकारता आलं नाही तर आपोआपच त्याचं मंत्रिपद जातं किंवा त्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे 6 महिन्याच्या आत संबंधित सदस्याला म्हणजे संबंधित मंत्र्याला लोकसभा किंवा राज्यसभेचं सदस्यत्व घ्यावं लागतं. 1966 साली म्हणजे इंदिरा गांधी या लोकसभेच्या सदस्य नसताना सुद्धा त्यांची नियुक्ती पंतप्रधान पदावरती झालेली होती. म्हणजे मगाशी मी म्हटलं की लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो. लोकसभेतलाच नेता पंतप्रधान बनेलच असं नाही, तर संसदेतला कोणताही नेता पंतप्रधान बनू शकतो किंवा संसदेबाहेरचा नेता सुद्धा पंतप्रधान बनू शकतो. 1984 मध्ये राजीव गांधी कोणत्याही सभागृहाचे सभासद नसताना सुद्धा त्यांची नियुक्ती पंतप्रधान पदावरती काँग्रेस पक्षाने केलेली होती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि अशा पद्धतीने नियुक्ती झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना पंतप्रधान म्हणजे आपल्या कुठल्या तरी एका सभागृहाचं पद जे सदस्यत्व जे असतं ते स्वीकारावं लागतं. मनमोहन सिंग हे सुद्धा राज्यसभेचे सभासद असताना भारताचे प्रधानमंत्री झालेले होते. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. मंत्रिमंडळात आता मंत्र्यांचे प्रकार किती असतात तर साधारण 3 प्रकारचे मंत्री असतात. एक म्हणजे कॅबिनेट मंत्री, दुसरा म्हणजे राज्यमंत्री आणि तिसरा म्हणजे उपमंत्री. कॅबिनेट मंत्री हे प्रथम दर्जाचे मंत्री मानले जातात. पंतप्रधान आपल्या पक्षातील महत्त्वाच्या ज्येष्ठ अनुभवी अशा सदस्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करत असतो. सामान्यतः कॅबिनेट मंत्र्यांच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांची संख्या ही 10 ते 20 इतकी असते. पंतप्रधानांच्या इच्छेनुसार ती ठरते. तरी पण काही महत्त्वाच्या खात्यांसाठी कॅबिनेट मंत्री नियुक्त करणं आवश्यक असतं. पंतप्रधान कॅबिनेट मंत्र्यांच्या वेळोवेळी बैठका घेत असतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त कॅबिनेट मंत्र्यांना असतो, तो राज्यमंत्र्यांना नसतो. दुसरा प्रकार आहे राज्यमंत्री. मंत्रिमंडळातले राज्यमंत्री हे दुय्यम पद आहे. ते कॅबिनेट मंत्र्यांना मदत करत असतात त्यांच्या कामामध्ये. राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्याचंच वेतन आणि भत्ते मिळत असतात. पण राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहण्याचा अधिकार नसतो. काही वेळेला राज्यमंत्र्यांकडे एखाद्या खात्याचा स्वतंत्र कार्यभार दिलेला असतो. अशा वेळेला जर त्यांची आवश्यकता असेल मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी तर पंतप्रधान त्यांना निमंत्रित करू शकतात आणि तेवढ्याच बैठकीपुरते राज्यमंत्री हे बैठकांना हजर राहू शकतात. अन्यथा कॅबिनेट मंत्र्यांशिवाय कोणालाही मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार नाही. तिसरा प्रकार जो आहे तो उपमंत्र्यांचा, ज्याला डेप्युटी मिनिस्टर्स असं म्हटलं जातं. मंत्रिमंडळातलं हे 3ऱ्या दर्जाचं पद आहे. उपमंत्री हे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना त्यांच्या कामामध्ये मदत करत असतात. त्यांच्याकडे कोणतंही स्वतंत्र खातं सोपवलेलं नसतं. उपमंत्र्याचं वेतन आणि दर्जा हा राज्यमंत्र्यापेक्षा कमी असतो. याशिवाय मंत्र्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी संसदीय सचिवांची नियुक्ती केलेली असते. पंतप्रधान आपल्या पक्षातील निवडून आलेल्या सदस्यातून त्यांची नियुक्ती करत असतो. संसदीय सदस्यांची संख्या पंतप्रधानांच्या म्हणजे संसदीय सचिव जे असतात त्यांच्या सदस्यांची संख्या जी असते ती पंतप्रधानांच्या इच्छेवरती अवलंबून असते. ही संख्या साधारणतः 4 ते 5 अशा पद्धतीची असते. काही वेळेला पंतप्रधान एखाद्या व्यक्तीची बिनखात्याचे मंत्री म्हणून सुद्धा नियुक्ती करू शकतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लालबहादूर शास्त्री यांची अशा पद्धतीची नियुक्ती केलेली होती. म्हणजे गरजेनुसार अशी पदं पंतप्रधान नियुक्त करू शकतात. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात सुद्धा बिनखात्याचे मंत्री काही वेळेला आपल्याला दिसले. केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या ही लोकसभेतील सदस्य संख्याच्या 15% असावी अशी 97वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचं एक बंधन पंतप्रधानांवरती आहे. पंतप्रधानांना महिन्याला 3.5 लाख रुपये वेतन मिळतं. खाते वाटप करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम जे असतं ते पंतप्रधानांना पार पाडावं लागतं. कोणत्या व्यक्तीला कोणतं खातं द्यायचं याविषयीचा निर्णय पंतप्रधान करत असतात.
कारण महत्त्वाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा व्यक्तींना मंत्रिमंडळामध्ये स्थान देणं आवश्यक असतं. नाहीतर अशा व्यक्ती नाराज होतात. काही वेळा महत्त्वाचं खातं मिळालं नाही म्हणून काही नेते नाराज होऊन पक्षातून फुटून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे मंत्र्यांना खाती वाटून देणं ही पंतप्रधानांची जबाबदारी असते आणि ती एक कसोटी असते. मंत्री निवडणं हे जेवढं काम महत्त्वाचं असतं तेवढंच त्या मंत्र्यांकडून काम करून घेणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम असतं. म्हणजे काही मंत्री पंतप्रधानांना सहकार्य करत नाहीत. अशा वेळेला त्यांना योग्य ती समज देणं आणि समज देऊन सुद्धा ते योग्य पद्धतीनं काम करत नसतील तर राष्ट्रपतींना सांगून त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याचा अधिकार हा पंतप्रधानांना आहे. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचा कार्यकाळ हा पंतप्रधानांवरती अवलंबून असतो. म्हणजे पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंतच एखादा सदस्य मंत्रिमंडळामध्ये काम करू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. आता मंत्रिमंडळाची कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये सांगता येतील? एक म्हणजे संयुक्त जबाबदारीचं तत्व जे आहे ते मंत्रिमंडळाला लागू आहे. पंतप्रधान त्याच्या मंत्रिमंडळासकट सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात. म्हणजे लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे पदावरती काम करू शकतं. लोकसभेनं जर अविश्वासाचा ठराव मंजूर केला तर पंतप्रधानांना आपल्या मंत्रिमंडळासकट राजीनामा द्यायला लागतो. 7 नोव्हेंबर 1990 त्यावेळचे पंतप्रधान जे होते VP सिंग यांच्यावरती अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. त्यानंतरही अनेक पंतप्रधानांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले साधारणतः आपल्याला दिसतात. चौधरी चरण सिंग यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागता. अटल बिहारी वाजपेयी यांना 2 वेळा आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. HD देवेगौडा, इंदर कुमार गुजराल असे अनेक पंतप्रधान होते की ज्यांना लोकसभेमध्ये विश्वास त्यावेळी मिळवता आला नाही आणि परिणामी आपल्या पदाचे राजीनामे द्यावे लागले होते. दुसरं वैशिष्ट्य मंत्रिमंडळाचं जे आहे ते म्हणजे गोपनीयतेचं तत्व. गुप्तता हे मंत्रिमंडळाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. कारण राष्ट्रहिताच्या दृष्टीनं मंत्रिमंडळाच्या कामामध्ये गुप्तता असते. मंत्रिमंडळामध्ये एकजिनसीपणा टिकवण्यासाठी गुप्ततेची आवश्यकता असते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय गुप्त ठेवले जातात. किंबहुना मंत्री म्हणून शपथ घेत असताना म्हणजे ती गुप्ततेची शपथ घेतली जाते. गुप्तता राखून मंत्र्यांनी मंत्रिपरिषदेमध्ये काम करणं अपेक्षित आहे. आणि एकदा तर असं झालं होतं की VP सिंग जेव्हा राजीव गांधींच्या सरकारातून बाहेर पडले तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना VP सिंग असं म्हणाले होते की गुप्ततेच्या शपथेची मर्यादा पडत असल्यामुळे मला राजीव गांधींच्या सरकारबद्दल काही सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या मंत्र्यानं राजीनामा दिल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती त्या गुप्ततेचं म्हणजे बंधन असतं असं आपल्याला म्हणता येईल. मंत्रिमंडळामध्ये जर मतभेद झाले आणि एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळातील काही निर्णय पटले नाहीत अशा वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीतच त्याला ते बोलता येतं त्याच्या विरोधामध्ये. अन्यथा त्याला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं लागतं. म्हणजे हे सामूहिक जबाबदारीचं जे तत्व आहे ते त्याच्यामध्ये हे इन्क्लूड करता येऊ शकतं. एकजिनसीपणा हे सुद्धा मंत्रिमंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की मंत्रिमंडळातील सगळे मंत्री त्यांच्यामध्ये ऐक्य टिकवणं महत्त्वाचं असतं. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्र्यांचे मतभेद होऊ शकतात. पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख या नात्यानं एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सर्व मंत्र्यांमध्ये राजकीय धोरणांबाबत एकसूत्रता निर्माण करणं आवश्यक असतं आणि स्थिर राज्यकारभार होण्यासाठी मंत्र्यांनी मतभेद विसरून पंतप्रधानाला सहकार्य देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अलीकडच्या कालखंडामध्ये प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलेलं आहे. त्यामुळे काही वेळा प्रादेशिक पक्षांच्या दबावाला सुद्धा पंतप्रधानांना बळी पडावं लागतं असं आपल्याला म्हणता नाही येईल. मंत्रिमंडळाची कामं कोणत्या पद्धतीची आहेत? एक म्हणजे शासनाचं ध्येय धोरण ठरवण्याचं काम जे असतं ते मंत्रिमंडळ करत असतं. म्हणजे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायची आणि ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणतं धोरण आखायचं हे जे काम असतं ते काम मंत्रिमंडळाला करायला लागतं. दुसरं म्हणजे अंमलबजावणीचं काम करावं लागतं. म्हणजे
मंत्रिमंडळानं ठरवलेलं जे धोरण असेल आणि त्या संदर्भातल्या ज्या काही कृती कार्यक्रम आराखडा असेल, ज्याला संसदेची मान्यता मिळते, संसदेच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं कामसुद्धा मंत्रिमंडळालाच करायला लागतं. तिसरं म्हणजे कायदे निर्मितीचं काम करावं लागतं. मंत्रिमंडळानं आपल्या उद्दिष्टानुसार काम करणं अपेक्षित असतं. त्यामुळे काही कायद्यांची आवश्यकता असते. जुन्या कायद्यात बदल करावे लागतात, काही नवीन कायदे तयार करावे लागतात, काही कायदे रद्द करावे लागतात. तर हे कायदे निर्मितीचं कामसुद्धा मंत्रिमंडळाला करावं लागतं. कारण भारतामध्ये जवळपास 90% विधेयकं जी असतात ती सरकारी विधेयकं असतात. अगदी 10%च विधेयकं खाजगी विधेयकं येत असतात. त्यामुळे ते काम त्यांना करावं लागतं. आर्थिक कामं करावी लागतात. अंदाजपत्रक तयार करणं, अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणं, अंदाजपत्रकावरती नियंत्रण ठेवणं, हे कामसुद्धा मंत्रिमंडळाला करायला लागतं. शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं कामसुद्धा मंत्रिमंडळाचं आहे. देशाची एकात्मता, सार्वभौमत्व यांचं रक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा मंत्रिमंडळावरती असते. आता ह्या सगळ्या मंत्रिमंडळाचा जो प्रमुख असतो तो पंतप्रधान. मगाशी मी म्हटलं तसं की संसदीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधान हा खरा सत्ताधीश असतो. राष्ट्रपतींचे अधिकार पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ वापरत असतं. भारतानं संसदीय शासन पद्धती इंग्लंडकडनं घेतलेली आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये राजा हा नाममात्र प्रमुख आणि पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख आहे. त्याप्रमाणे भारतामध्ये राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख आणि पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे राष्ट्रपतींचे सगळे अधिकार जे आहेत ते पंतप्रधानांना प्राप्त होतात. मागच्या भागामध्ये आपण राष्ट्रपतींचे अधिकार आणि कामं पाहिलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींचे जे जे अधिकार आहेत ते सगळेच्या सगळे अधिकार हे एका अर्थानं पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाला वापरायला मिळतात असं आपल्याला म्हणता येईल. साधारणतः लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो. हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत पंतप्रधान आपल्या पदावरती काम करू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. साधारणतः 11, 12वी लोकसभा, 13वी लोकसभा, 14वी लोकसभा अशा एक म्हणजे 20 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रादेशिक पक्षांचं महत्त्व मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि आघाड्यांची सरकारं सत्तेवरती आलेली आपल्याला साधारणतः दिसतात. त्यामुळे त्या वेळच्या पंतप्रधानांची फार मोठी कसरत सरकार चालवताना झालेली होती. अटल बिहारी वाजपेयी यांनी 13व्या लोकसभेमध्ये 24 राजकीय पक्षांचं मिळून सरकार बनवलेलं होतं. मनमोहन सिंगांनी जवळपास 16 राजकीय पक्षांचं मिळून सरकार बनवलेलं होतं. म्हणजे अगतिक सरकार ज्याला आपण म्हणतो, आघाडी सरकार, ही त्या कालखंडामध्ये सत्तेवरती आली आहे असं आपल्याला म्हणता येईल. 2014 पासून हा ट्रेंड थोडासा बदलला आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्यामुळे एकाच पक्षाची सत्ता ही निर्माण झालेली आपल्याला दिसते. आता पंतप्रधानांचे अधिकार आणि कामं कोणती आहेत? मगाशी मी म्हटलं जसं राष्ट्रपतींचे जे काही अधिकार आहेत आणि जी कामं आहेत ती एका अर्थानं पंतप्रधानांची आहेत, पंतप्रधानांचेच अधिकार आणि कामं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. घटनेच्या 74व्या आणि 75व्या कलमामध्ये असं म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो किंवा निर्मिती करतो. तो आपल्या पक्षातल्या योग्य, कार्यक्षम अशा महत्त्वाच्या व्यक्तींची पंतप्रधान म्हणून निवड करतो. मंत्रिमंडळाची रचना, मंत्र्यांची निवड करण्याचा अधिकार हा पंतप्रधानांना आहे आणि ही निवड जी असते ती पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते. आवश्यक तेव्हा मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करणं, खातेपालट करून मंत्रिमंडळाच्या कामामध्ये सातत्य आणि कार्यक्षमता टिकवणं हे काम पंतप्रधानांचं असतं. पंतप्रधान हा समाजातला प्रमुख नेता असतो. सर्व मंत्र्यांमध्ये त्याचा दर्जा समान असतो, पण मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून त्याचं एक वेगळं स्थान असतं. सगळ्या मंत्र्यांवरती नियंत्रण ठेवणं, त्यांच्या कामावरती देखरेख ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना सूचना करणं. पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसह लोकसभेला जबाबदार असतो. मंत्रिमंडळाच्या बैठकांचं तो अध्यक्षस्थान भूषवत असतो. मंत्रिमंडळाची ध्येय धोरणं किंवा कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार हा पंतप्रधानांना आहे आणि सगळ्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन तो काम करत असतो.
मंत्रिमंडळाच्या कामामध्ये एकसूत्रीपणा आणण्याचं काम जे असतं ते पंतप्रधानांना करावं लागतं. मंत्रिमंडळाचा नेता या नात्यानं मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळवणं, राष्ट्रपतींना सल्ला देणं, राष्ट्रपतींचा सल्ला विचारात घेऊन राज्यकारभार चालवणं, काही वेळेला राष्ट्रपतीला योग्य सल्ला देऊन आवश्यक असणारे वटहुकूम, ज्याला अध्यादेश आपण म्हणतो, ते अध्यादेश काढण्याचं काम सुद्धा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळांना करावं लागतं. एका अर्थानं पंतप्रधान हा मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यातला दुवा म्हणून काम करत असतो. पंतप्रधान हा संसदेतील सत्तारूढ पक्षाचा नेता असतो आणि सत्तारूढ पक्षाचा नेता म्हणून पक्षाची जी काही ध्येयधोरणं असतील किंवा कार्य असतील त्याची जबाबदारी पंतप्रधानांवरती येऊन पडत असते. विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं, सभागृहाला विश्वासात घेऊन कायदे निर्मितीचं काम करणं, हे जे कामं असतात ती पंतप्रधानाला करावी लागतात असं आपल्याला म्हणता येईल. देशात शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याची अंतिम जबाबदारी जी आहे ती पंतप्रधानांची असते. आपल्या मंत्र्यांच्या सहकार्यांना तो प्रशासनावरती नियंत्रण ठेवून अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करत असतो. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची जबाबदारी त्याच्याकडे असते. तो संरक्षण मंत्र्यामार्फत देशाच्या संरक्षणाची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करतो. परराष्ट्रांशी मैत्री प्रस्थापित करणं, तह करणं, करार करणं या बाबी ज्या असतात त्या पंतप्रधानांनाच कराव्या लागतात. देशाची पत, प्रतिष्ठा, सन्मान, महत्त्व वाढवण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे दौरे करणं, काही वेळेला संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ही खाती त्यामुळेच पंतप्रधान हे स्वतःकडे ठेवत असतात. राष्ट्रपती राज्यकारभारासाठी किंवा प्रशासनासाठी जी काही माहिती मागवतील ती राष्ट्रपतींना देणं, ते देण्याचं काम त्याला करायला लागतं. पंतप्रधान हा लोकसभा आणि राष्ट्रपती म्हणजे संसद आणि राष्ट्रपती यांच्यातला दुवा म्हणून सुद्धा काम करतो. कारण कायदे निर्मितीचं काम संसदेकडून करून घेणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जे असतं ते सुद्धा एका अर्थानं पंतप्रधानांना करावं लागतं. पंतप्रधान हा सत्तारूढ पक्षाचा नेता असतो, त्यामुळे त्याचं पक्षावरती सुद्धा नियंत्रण ठेवावं लागतं. त्याला पक्षानं स्वीकारलेली ध्येय धोरणं, कार्यक्रम अंमलात आणावे लागतात. मिळालेली सत्ता म्हणजे सत्ता मिळवणं आणि मिळालेली सत्ता टिकवणं हे एक मोठं आव्हान पंतप्रधानांसमोर असतं. त्यामुळे सदैव जनतेचा पाठिंबा आपल्याला कसा मिळेल यासाठी पंतप्रधान सतत कार्यरत असतो असं आपल्याला म्हणता येईल. एका अर्थानं पंतप्रधान हा जनतेचा नेता असतो. जनतेला विश्वासात घेऊन तो काम करत असतो. राष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे काढून जनतेच्या इच्छा, आकांक्षा, प्रश्न, समस्या काय आहेत त्या समजून घेणं, ते प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं, ही जी कामं असतात ती त्याला करावी लागतात. पंतप्रधान जनतेशी संवाद साधत असतो. संवाद साधत असताना जनतेपुढे काही विकास कार्यक्रम किंवा घोषवाक्य ठेवत असतो. उदाहरणार्थ इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा ठेवली होती. नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास नावात म्हणजे अशी घोषणा दिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काम करण्याची एक लकब ही पंतप्रधानांची असते असं आपल्याला म्हणता येईल. संसदीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधान हा वास्तववादी प्रमुख असतो. म्हणजे एका अर्थानं तो राजा असतो असं म्हणायला हरकत नाही. अनेक विचारवंतांनी पंतप्रधानांचं जे काही वर्णन केलेलं आहे, लॉर्ड मोर्ले यानं पंतप्रधान पदाचं वर्णन करताना असं म्हटलं की पंतप्रधान हा समानातील प्रमुख असतो. म्हणजे मंत्रिमंडळातील कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांप्रमाणेच त्याचा दर्जा असतो, सगळ्या मंत्र्यांप्रमाणेच त्याचा दर्जा असतो, पण तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. त्यामुळे मंत्र्यांवरती देखरेख, नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं काम त्याला करायला लागतं. मंत्रिमंडळ रूपी कमानीची मध्यशिला किंवा कोनशिला अशा पद्धतीचं वर्णन सुद्धा मोर्ले यांनीच केलं. की स्टोन ऑफ द कॅबिनेट आर्क असं लॉर्ड मोर्ले यांनी पंतप्रधान पदाचं वर्णन केलेलं आहे. रॅम्से मूर यांनी पंतप्रधान पदाचं वर्णन करताना असं म्हटलंय की पंतप्रधान म्हणजे राज्यरूपी जहाजाचा सुकाणूधारी नेता होय. विलियम हरकोट यांनी पंतप्रधान हा तारांगणातील चंद्र आहे अशा पद्धतीचं त्याचं वर्णन केलंय. आयव्हर जेनिंग्स यांनी पंतप्रधानाला ग्रहमालेतील सूर्य अशा पद्धतीची उपमा दिलेली आहे. एकंदरीत पंतप्रधानाचं स्थान हे संसदीय शासन पद्धतीमध्ये महत्त्वाचं असतं. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि हुशार असतात. त्यांच्याकडून काम करून घेणं आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं आणि देशाच्या राज्यकारभाराला गती देण्याचं काम जे असतं ते पंतप्रधानाला करावं लागतं असं आपल्याला म्हणता येईल. आज इथे आपण थांबू. धन्यवाद.